ही माहिती आपल्यासमोर सादर करत आहे माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट. नमस्कार. अच्छा, विचार करा, मोठ्या मोठ्या मशीन एकमेकांशी कशा जोडलेल्या असतात. त्यांच्या आत असे काही छोटे पण जबरदस्त महत्वाचे भाग असतात जे सगळं काही सुरळीत चालवतात. हे आहेत पडद्यामागचे खरे हिरो. आणि आज आपण अशाच एका महत्वाच्या घटकाविषयी म्हणजेच मेकॅनिकल कपलिंगबद्दल जाणून घेणार आहोत. बरं, तर मग सुरुवात करूया एका अगदी साध्या वाटणाऱ्या प्रश्नानं. पण ह्या प्रश्नातच कपलिंगची खरी गरज लपलेली आहे. कल्पना करा, एक मोटर आहे आणि तिची पॉवर आपल्याला 8-10 मीटर लांब असलेल्या दुसऱ्या मशीनला द्यायची आहे. मग सरळ सरळ एक लांबच्या लांब शाफ्ट वापरून हे काम का नाही करत? का बरं? हा प्रश्न अगदी साधा वाटतो, नाही का? पण याचं उत्तरच आपल्याला कपलिंगच्या दुनियेत घेऊन जातं. याचं कारण खरं तर खूपच व्यावहारिक आहे. विचार करा, एवढा मोठा अखंड शाफ्ट बनवायचा म्हणजे किती मोठी कटकट. त्याला बनवणं अवघड, इकडून तिकडे न्यायचं म्हणजे अजून एक मोठं आव्हान, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्च, तो तर प्रचंड वाढणार. म्हणूनच हा मार्ग अजिबात सोयीस्कर नाहीये. मग यावर उपाय काय? इंजिनियर्सनी यावर एक भन्नाट आणि तितकाच सोपा उपाय शोधून काढला, आणि तो म्हणजे शाफ्ट कपलिंग. तर मग कपलिंग म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर दोन तुटक्या शाफ्टना एकत्र जोडणारा हा एक पूल आहे. याचं मुख्य काम आहे एका शाफ्टची फिरण्याची ताकद म्हणजेच पॉवर दुसऱ्या शाफ्टपर्यंत जशीच्या तशी पोचवणं. आता कपलिंग निवडायचं म्हटल्यावर आपल्यासमोर दोन मुख्य पर्याय उभे राहतात. पहिला, आपल्याला अशी जोडणी हवी आहे का जी दगडासारखी पक्की असेल, जिथे शाफ्ट्समध्ये अजिबात हालचाल होणार नाही? की मग आपल्याला अशी जोडणी हवी आहे जी थोडी लवचिकता देईल? ह्याच दोन गरजांमधून कपलिंगची दोन मोठी कुटुंब तयार झाली आहेत, रिजिड आणि फ्लेक्सिबल. चला तर मग आधी रिजिड कपलिंगच्या दुनियेत डोकावून पाहूया. म्हणजे जेव्हा आपल्याला एकदम मजबूत न हलणारी जोडणी हवी असते तेव्हा काय वापरलं जातं? यातला सगळ्यात साधा आणि सरळ प्रकार म्हणजे मफ कपलिंग. याला काही जण स्लीव्ह कपलिंग असंही म्हणतात. अगदी बेसिक डिझाईन आहे हे. हे काम कसं करतं? सोप्पं आहे. दोन शॅफ्टची टोकं एकमेकांना भिडवून ठेवली जातात. मग त्यांच्यावर एक पोकळ नळी, जिला मफ किंवा स्लीव्ह म्हणतात, ती सरकवली जाते. आणि मग खरी जादू करते ती की. ही एक छोटीशी पट्टी असते जी शॅफ्ट आणि स्लीव्हमधल्या खाचीत बसते आणि सगळ्यांना एकत्र लॉक करते. त्यामुळे जेव्हा एक शॅफ्ट फिरतो तेव्हा दुसराही आपोआप फिरायला लागतो. मफ कपलिंग तर झालं, पण आता बघूया एक असा प्रकार जो जास्त ठिकाणी वापरला जातो आणि जो जास्त मजबूत मानला जातो. तो म्हणजे फ्लॅंज्ड कपलिंग. इथे काय होतं की प्रत्येक शाफ्टच्या टोकाला एक गोल तबकडी म्हणजे फ्लॅंज जोडलेली असते, आणि मग ह्या दोन तबकड्या समोरासमोर आणून त्यांना बोल्ट आणि नट लावून घट्ट आवळलं जातं. इतकंच नाही तर त्यांची अलाइनमेंट परफेक्ट राहावी म्हणून एका फ्लॅंजवर एक छोटासा उंचावटा असतो जो दुसऱ्या फ्लॅंजमधल्या खड्ड्यात अगदी व्यवस्थित बसतो. यामुळे जोडणी एकदम पक्की आणि अचूक होते. आत्तापर्यंत आपण पाहिलं की दोन्ही शाफ्ट्स एका सरळ रेषेत असतील तर काय करायचं. पण खरं तर नेहमीच असं होत नाही. कधीकधी शाफ्ट्समध्ये थोडं अंतर असतं किंवा मशीन चालू असताना कंपनामुळे धक्के बसतात. मग अशा वेळी काय करायचं? इथेच एंट्री होते आपल्या दुसऱ्या प्रकाराची, फ्लेक्सिबल कपलिंग्स. आणि गंमत म्हणजे आता आपण जे रिजिड फ्लॅंज कपलिंग पाहिलं ना, त्यातच एक छोटासा पण हुशारीचा बदल करून त्याला फ्लेक्सिबल बनवता येतं. याला म्हणतात बुश्ड पिन टाईप फ्लॅंज्ड कपलिंग. मग याचं रहस्य काय आहे? तर यात साधे नट बोल्ट वापरण्याऐवजी खास पिन्स वापरल्या जातात, ज्यांच्यावर रबर किंवा लेदरचे बुश चढवलेले असतात. हे लवचिक बुशच सगळी कमाल करतात. ते धक्के आणि कंपने शोषून घेतात आणि शाफ्ट्समध्ये थोडीफार मिसअलाइनमेंट असली तरी ती सांभाळून घेतात. बघा, एका छोट्याशा बदलाने किती फरक पडला. आणि इथून पुढे तर इंजिनियर्सच्या कल्पनाशक्तीला जणू पंखच फुटले आहेत. लवचिकता मिळवण्यासाठी त्यांनी काय काय डिझाईन्स तयार केले आहेत याची काही भन्नाट उदाहरणं आता आपण पाहूया. काही डिझाईन्समध्ये तर चक्क सायकलच्या साखळीसारखी एक ड्युप्लेक्स चेन वापरली जाते. याला चेन कपलिंग म्हणतात. या दोन स्प्रॉकेट्सना साखळीने जोडलं जातं. अजून एक प्रकार आहे गिअर कपलिंग. यात तर चक्क एकमेकात अडकलेल्या गिअरचा वापर केलेला असतो. हे डिझाईन प्रचंड ताकद ट्रान्सफर करण्यासाठी ओळखलं जातं. आणि सगळ्यात अजब म्हणजे टायर कपलिंग. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. यात अक्षरशः एका छोट्या टायरसारखा दिसणारा रबराचा भाग वापरलेला असतो. हा भाग धक्के शोषून घेण्यासाठी एकदम परफेक्ट असतो. आता भेटूया फ्लेक्सिबल कपलिंगच्या जगातल्या एका सुपर हिरोला. एक असं कपलिंग जे इतरांपेक्षा खूप जास्त वाकू शकतं. याचं नाव आहे युनिव्हर्सल कपलिंग किंवा हुक्स कपलिंग. याची सुपर पॉवर काय आहे माहितीये? हे कपलिंग तब्बल 20 ते 30 अंशांचा कोन असलेल्या दोन शाफ्ट्सना सहज जोडू शकतं आणि पॉवर ट्रान्सफर करू शकतं.
म्हणजे एक शाफ्ट असा आणि दुसरा तसा तिरका, तरीही काम सुरू. म्हणूनच तर मागच्या चाकांवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये म्हणजे रिअर व्हील ड्राईव्ह गाड्यांमध्ये हे हमखास दिसतं. बरं, आता हे सगळं ऐकून छान वाटलं, पण प्रत्यक्षात हे कपलिंग्ज आपल्याला कुठे बघायला मिळतात? चला, या अदृश्य हिरोंना त्यांच्या कामाच्या ठिकाणी भेटूया. हे बघा, प्रत्येक कामासाठी एक खास कपलिंग बनलेलं आहे. उदाहरणार्थ, समुद्रातल्या मोठ्या जहाजाचे प्रचंड प्रोपेलर शाफ्ट जोडण्यासाठी सॉलिड फ्लॅंज कपलिंगसारखं मजबूत काहीतरी हवं. तर दुसरीकडे इलेक्ट्रिक मोटरला पंपाशी जोडताना बुस्ट पिन कपलिंग कंपन्यांना नियंत्रणात ठेवतं. आपण आत्ताच बोललो ते युनिव्हर्सल कपलिंग गाड्यांमध्ये दिसतं, आणि टायर कपलिंग कंप्रेसर किंवा ब्लोअर्समध्ये धक्के कमी करण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे जशी गरज तसं कपलिंग. तर आज आपण पाहिलं की कपलिंगसारखे छोटे घटक आपल्या अवतीभोवतीच्या यांत्रिक जगाला कसे एकत्र बांधून ठेवतात. ते दिसत नाहीत, पण त्यांच्याशिवाय काहीच चालणार नाही. आता मला सांगा, असे अजून कोणते अदृश्य कनेक्टर्स असतील जे आपल्या जगाला एकत्र जोडून ठेवत आहेत? जरा विचार करा.